धुळे जिल्ह्यातील नरडाणा एमआयडीसीत असलेल्या वाघदे येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत स्थानिक कामगारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून अविरत काम करूनही पगारवाढ आणि सुविधांपासून वंचित ठेवल्याने संतप्त झालेल्या 100हून अधिक कामगारांनी आज थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून साकडे घातले। शिंदखेडा तालुक्यातील या मजुरांनी कंपनी प्रशासनाकडे वारंवार पगारवाढीची मागणी करूनही कमी पगारात काम करा, अन्यथा नोकरी सोडा अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे। वाढत्या महागाईत तुटपुंज्या पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा उद्विग्न सवाल या स्थानिक भूमिपुत्रांनी उपस्थित केला आहे। दिवाळीचा हक्काचा बोनस मिळावा, 26 दिवसांच्या ड्युटीवर 30 दिवसांचा पगार दिला जावा आणि नियमानुसार दरवर्षी पगारवाढ करावी, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। या न्याय्य मागण्यांची पूर्तता येत्या 8 दिवसांत न झाल्यास सर्व कामगार मिळून तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। यापुढील काळात कोणतेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे प्रशासन जबाबदार राहील, असेही या निवेदनात ठामपणे नमूद करण्यात आले आहे। प्रशासनाने आता यात लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। यावेळी ऑल इंडिया पॅथर सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते, महिला अध्यक्षा सुनीता गोपाळ, कामगार युनिक अध्यक्ष समाधान मंगळे, तुषार बोरसे, मयूर बोरसे, कुणाल बोरसे, दीपक बोरसे, गौरव बोरसे, अनिल भिल, भागवत बोरसे, प्रमोद पवार, हेमंत पाटील, विजय सोनवणे, रवींद्र बोरसे, सागर चव्हाण, सागर निकुंभ, गोपाल पाटील, अतुल वाघ, चेतन पाटील, आशिष ठाकरे, मनोहर ठाकरे, ज्ञानेश्वर बिरारी, महेश पाटील, राहुल माळी, भरत पाटील, सागर भिल, जीवन भिल, आकाश भिल, पवन काकर, कपूर बोरसे, आकाश पाटील, शाहरुख पटेल यांच्यासह आदी कामगार उपस्थित होते। अल्ट्राटेक कंपनीमध्ये माझे नाव समाधान मंगळे आहे। इथं अल्ट्राटेक कंपनीमध्ये टेक्निशियन म्हणून कामाला आहे मी। नरडाणा एमआयडीसीमध्ये वाघोदे एमआयडीसीमध्ये अल्ट्राटेक कंपनी आहे। तिच्यामध्ये आमची कलेक्टर ऑफिसकडे आम्ही आलेलो आहे निवेदन देण्यासाठी आणि तिथं आम्हाला 3 वर्षापासून पगारवाढीपासून वंचित ठेवलेलं आहे। त्यानं आम्हाला बोनस देत ना पगारवाढी करत आम्हाला फक्त आम्हीच दाखवतात हा प्लान पूर्ण करून द्या, तुम्हाला पगारवाढ देऊ, असं कोणताही घटना घडत नाही आहे। आम्हाला 26 दिवस भरतात तर 30 दिवसाचा पेमेंट मिळत नाही। त्यानंतर आम्हाला सरकारचा नियम आहे 290 दिवस भरल्याचं बोनस मिळायला पाहिजे, तर तो बोनस आम्हाला मिळत नाही, कुठल्याही फॅसिलिटी मिळत नाही। आणि आम्हाला तिथं जर आम्ही वारंवार निवेदन दिलेलं आहे, वारंवार आम्ही सांगितलेलं आहे युनिट हेडला, HR डिपार्टमेंटला आमच्या सर्व लोकल पोरांची पेमेंट वाढवा, आम्हाला जास्ती पगार द्या। ते आम्हाला म्हणतात तुम्हाला करायचे ते करा, नाही तर कंपनी सोडून द्या, असं त्यांच्याकडे उत्तर येतं। मग आम्हाला कोण वाली नाही, आम्ही जेव्हा कोणाकडे मागण्या करा म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसकडे आलेलो आहोत आणि आमच्या मागण्या आहेत। आम्हाला बोनस मिळायला पाहिजे, आम्हाला 30 दिवसाचा तो 26 दिवसाचा पेमेंट मिळतो, 30 दिवसाचा मिळायला पाहिजे, विकल्या का असतो। दरवर्षी आम्हाला पगारवाढ झाली पाहिजे। आणि कंपनीमध्ये गुन्हेगाराचं प्रमाण वाढत आहे, कंपनी बाहेरून माणसं आणते आणि त्यांना काम करायला लावते कमी पेमेंटमध्ये आणि अशी गुन्हेगारी वाढते। आत्ताच मावळीचं प्रकरण आहे, ड्रायव्हरला सगळं बिहारी लोकांनी त्यांना मारहाण करून त्यांना जीवितहानी केलेली आहे। सकाळ उठून जर आम्हाला मारहाण झाली, आमची जीवितहानी झाली, त्याचा जबाबदार कोण राहणार, याचं बी आम्हाला उत्तर कंपनीकडून मिळालं पाहिजे। कारण सगळं लोकॅलिटी आहे आणि लोकॅलिटीच्या पोरांना शेतकऱ्यांनी सगळं जमिना दिलेल्या आहेत, या सरकारने जमिना दिलेल्या आहेत आणि ते कशा आशेने दिलेल्या आहेत की शेतकऱ्याने आमच्या मुलांना जॉब मिळायला पाहिजे, चांगलं त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे। थोड्याशा पेमेंटमुळे आमचा उदरनिर्वाह होत नाही, कारण महागाईच्या काळामध्ये जास्त महागाई झाल्यामुळे 15,000 आणि 12,000मध्ये आमचं पोट भरत नाही, आमचं परिवार कसं वागणार आम्ही, हे सरकारला समजायला पाहिजे। आणि सर्व इथला आमदार असो, खासदार असो, पालकमंत्री असो, सगळ्यांनी आमच्या सपोर्टामध्ये उभे राहा, कारण आम्ही लोकॅलिटी आहेत आणि आमचा जर उदरनिर्वाह होत नसेल तर आम्ही जायचं कुठं। आणि कंपनी आम्हाला असं जर उत्तर दिलं असेल तर आम्ही जायचं कुठं, कुणाकडे मागण्या करायच्या, आमच्या भावना समजून घ्या। जर का आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही तीव्र स्वरूपामध्ये कंपनीच्या पुढे आंदोलन करू आणि काहीच सुव्यवस्था बिघडल्यास सर्वच अल्ट्राटेक कंपनी जबाबदार राहणार, एवढंच सांगतो। जय महाराष्ट्र, जय कामगार।